नमस्कार मंडळीत, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मंडळी, इथं आमच्या इकडं सुभाषनगरमध्ये खूप छान असं देवी बसवतात आणि 9 दिवस आपले जे नवरात्रीचे आहेत ते पूर्ण दिवस मुलांना दांडिया, परत महाप्रसाद असतो, सगळं जे प्रसाद आहे अष्टमीचं पूर्ण पूजा वगैरे झालं, हवन झालं की परत एक दिवस भंडारा असतो लास्टच्या दिवशी आणि खूप छान असं अरेंजमेंट असतं तिथं। आणि मीही तिथं गेले, प्रसाद घेतले। इथं बघा खीर करता करता नजर हटी दुर्घटना घटी म्हटल्यासारखं माझं होतं। तिथं किचनमध्ये जरा सुद्धा सरकलं ना तर काही होतच असतं। तिथं किचन जे आहे छोटं असल्यामुळं खूपच प्रॉब्लेम होतात। तर इथं सर्वात पहिले मी प्रसादला जे आहे अंडरवेअर आणलेला आहे। अंडरवेअर एकदम 4 घेऊन आलेले आहे एकत्र, सारखं जायचं नको आणि 2 असले की त्याला बरोबर मॅनेजमेंट होत नाही, कारण शाळेला जातो। त्यासाठी म्हटलं की एकदा 4 घ्यावं आणि सर्फ एक्सेल घेतलेला आहे। सर्फ एक्सेल छान आता मशीन झाले तर सर्फ एक्सेल लागणारच आहे। तर तेल आणलेलं आहे, तेलाचं पिपच आणलेलं आहे, पूर्ण पूजाचं सामान घेतलेलं आहे। पूजामध्ये भरपूर काही सामान आणलेलं आहे आणि बघू शकता इथं देवीच्या ओटीसाठी सामान घेतलेलं आहे। आरती कापूर घेतलेला आहे, गुगल घेतलेला आहे, पिवळे मोहरी घेतलेले आहे, वातीचं बंडल घेतलेलं आहे, जवस घेतलेले आहेत आणि आपले मंथन जे आहे अगरबत्ती घेतलेले आहे, रांगोळीचे सॅचे घेतलेले आहेत आणि एक दिवा घेतलेला आहे त्यासोबतच, आणि गौऱ्या घेतलेल्या आहेत हवन करण्यासाठी अष्टमीचा, आणि गोमूत्र घेतलेला आहे। थोडंसं आपलं जे हवनसाठी सामग्री लागतं ते सगळं काही घेतलेलं आहे आणि कापूर घेतलेला आहे, गोमूत्र आणि गंगाजल, आपलं काळे तीळ, हे सगळं घेण्यामध्ये माझे पूर्ण 500-550 रुपये इथंच लागले होते। या सगळ्या सामानासाठी पूर्ण बघता एवढे पूजेच्या साहित्यालाच गेलेले आहेत हवनची सामग्री वगैरे घ्यायला। तर बघू शकता सगळं जे आहे सामग्री मी आणलेलं आहे आणि देवाला जे सत्यनारायण जे आहे त्यांना आणि गणपतीला घालण्यासाठी मोत्याची माळ सुद्धा घेतलेली आहे। आणि हे सगळं मी तुम्हाला साईडला करून जे आहे आपलं किराणी काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। इथं गोदरेजचे अर्धा डझन साबण घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहे 2-3 किलो, आत्ता रवा लागणार आहे म्हणून रवा आणलेला आहे 2 पॅकेट। तुम्ही इथं बघू शकता हे डीमार्टचंच पूर्ण दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे पण आहे डीमार्टचेच प्रीमियम आहेत, कारण मला वाटत नव्हतं की, मला वाटलं ब्रँड आहे तर हे डीमार्टवालेच ठेवतात आता डीमार्टमध्ये। तर साखर घेतलेली आहे 2 किलो, तर सगळं जे आहे थोडं आणलेलं आहे, परत अजून दिवाळीमध्ये आणावं लागेल। बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 किलो पीठ घेतलेलं आहे। आणि बघू शकता असं माझी शॉपिंग झालेली आहे काल, आणि कालचा दिवस बाकीचा जे आहे आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। हे ठेवताच मला आता किती वेळ जाणार आहे मलाच माहिती नाही, पण नक्की फास्ट काम करणार आहे, कारण मला ह्याच्यानंतर जे आहे माझी हवन जे करायचे राहिलेलं आहे ते मला करून घ्यायचं आहे। आणि कन्यापूजनाला बघा खूप मनापासून मला इच्छा आहे, इथं कोणी लहान मूल नाही आमच्या एरियामध्ये, तर मला करायचं आहे कन्यापूजन, देवीला म्हणलेलं आहे आणि तसंच संध्याकाळी मला घडून आलेलं आहे। मला असं वाटत होतं कुठे जाऊ बोलवायला, कुठून आणू कन्यापूजनाला 9 मुली, तर अचानकमध्ये 2 मोठ्या लक्ष्मी आले, मी त्याच्यातच खुश झाली। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि काही तुमची प्रतिक्रिया असेल तर नक्की मला कळवा। व्हिडिओ आवडल्यास मात्र नक्की लाईक करायला विसरू नका। चला तर बाय, मग भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये।